आणि आउटस्विंग पद्धतीचा चेंडू, एक चांगली गोलंदाजी, महत्वाच्या सामन्यामध्ये एक मोठी अपेक्षा राहुल सूर्यवंशी यांच्याकडून. एक चांगला नावाजलेला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते ते भागात. परत एकदा चेंडू निर्धाव, परंतु ऑफ स्टंपला थोडासा बाहेर असलेला चेंडू, पंच व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. स्लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु थोडासा आउटस्विंग पद्धतीचा. आणि आता मात्र चेंडू सरळ 4 धावेसाठी लॉंग ऑन. पंच 4 धावांचा इशारा. आणि आता स्वतःचंही आणि संघाचंही खातं खोलतोय पंकज कांबळे, एक पिच हिट्टर फलंदाज आहे. 5 धावा झालेले आहेत, पहिलं षटक चालू आहे. आणि परत एकदा आणि कॅच सुटलेला आहे, रनआउट ही वाचलेला आहे. 2 जीवदान एकाच चेंडू मध्ये. प्रशांत मातुगडे चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलेलं आहे, डायरेक्ट थ्रो झाला असता, परंतु यष्टीरक्षक विकेटच्या पुढे असल्यामुळे जीवदान. प्रमोद सावळ एक चांगला फलंदाज. आणि परत एकदा स्टंपिंग, यष्टीरक्षक स्वतः चुकतोय. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू. आणि आता मात्र चेंडू सरळ हवेत, बॉल खाली आहे. तो किरण दळवे एक चांगला स्वरूप कदम. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. यानंतर कॉमेंट्रीसाठी येतील ते आमचे मित्र शाहरुख पिंजारी. पहिल्या षटकाची समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते प्रशांत मातुगडे. पाहायचं आपल्या संघासाठी काय करतोय. प्रशांत मातुगडे एक अतिशय चांगला गोलंदाज आहे, बघायचा आहे आता त्याला. एक मोठी जबाबदारी आहे त्याच्यावर आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये. आणि पहिल्या आणि विकेट प्रशांत मातुगडे. एक चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी आपला संघ एका गोलंदाजाची उणीव भरून काढलेली आहे. त्यांनी प्रत्येक सामन्यात त्यांनी विकेटा घेतलेल्या आहेत. एक विकेट टिकर गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय. 7 खेळी केले. हा, ह्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रमोद सावळे यांनी एक चांगली जबरदस्त फलंदाजी केलेली होती आणि एक मोठा फटका बसलेला आहे तो शाहूनगर 11ला. प्रशांत मातुगडे यांनी एक चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक चांगला खेळाडू, एक चांगला फलंदाज पहिल्याच चेंडूवर त्यांनी बाद केलेला आहे आणि आपल्या कर्णधाराचा त्यांनी विश्वास सार्थ केलेला आहे. बघायचं आहे आता काय होतंय पुढच्या 5 चेंडूवर सर्कल मध्ये. आता नितीन आणि आता मात्र चेंडू सरळ
पंकज कांबळे. एक पिच हिट्टर आहे. पंचांचा निर्णय 6 धावा, षटकार. यानंतर याच मैदानावर भव्य प्लास्टिक बॉल महेश गाडेकर युवा मंच यांच्यातर्फे महेश गाडेकर चषक होणार आहे. खुल्या खुल्या ए, ए, आणि एक चांगला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण आणि प्रशांत मातुगडे. प्रशांत मातुगडे यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तो क्षेत्ररक्षण थोडस आबाबा. आणि हा लांब लचक पंकज कांबळे यांच्या बॅट मधून निघलेला पर दुसरा षटकार. युट्यूब वर 209 देशामध्ये हा सामना दिसत आहे. एक चांगली गोलंदाजी करत होते प्रशांत, परंतु समोर आहे तो पंकज कांबळे सारखा पिच हिट्टर. आणि बऱ्याच दिवसानंतर प्रशांत मातुगडे यांनी आपली गोलंदाजीमध्ये लय आणले होते. सर्कलमध्ये त्यांनी थोडीशी गोलंदाजीला आल्यामुळे थोडस प्रेशर त्यांनी घेतलेलं आहे असं वाटतंय. पंकज कांबळे हा सामना युट्यूब मध्ये कुठे गेला समोर आहे बघ. प्रशांत मातुगडे टू पंकज कांबळे. आणि परत एकदा दुसरी विकेट. अरे आणि प्रशांत एक साधा सोपा कॅच, एक मोठा परत एकदा झटका दिला असता त्याने, परंतु सिंपल कॅच सुटलेला आहे. चांगला चेंडू परत एकदा कमबॅक. एक 2 षटकार झाल्यानंतर चांगली ओव्हर केलेली आहे प्रशांत मातुगडे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. 16 धावा 16 धावा गेलेल्या आहेत, परंतु एक विकेट त्यांनी घेतलेली आहे आणि दुसरी विकेट झाली असती, परंतु सोपा कॅच तिथून सुटलेला आहे. सर्कलमध्ये कॉटन बोल्टचा त्याने स्वरूप कदम. आजर तहसीलदार एक चांगला गोलंदाज आहे, नावजलेला गोलंदाज आहे. बघायचं आहे ते समोर आहे ते फलंदाज कोण, नितीन. फलंदाजीसाठी आहे ते नितीन, गोलंदाजीसाठी आहे ते आजर. बघायचं आहे आजर टू नितीन. आणि चेंडू सरळ सीमारेषा. एकच धाव, चांगला फटका होता. सचिन जाधव चांगला फटका मारलेला होता लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु एकच धाव. इथं एका धावीवर समाधान पंकज कांबळे टू आजर तहसीलदार. आणि आता मात्र रणजित विटे आणि एक चांगला कॅच, एक सुंदर कॅच जलतोय तो स्वतः कर्णधार रणजित विटे, आजर तहसीलदार. आणि मोठा फटका पंकज कांबळे.
2 आउट. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24. यानंतर या मैदानात महेश गाडेकर चषक भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. त्या स्पर्धेचे संयोजक आहेत ते खोन्या नदाब, बबलू कोळे, छोट्या कांबळे आणि स्पर्धेचे सपोर्टर आहेत ते सिद्धार्थ कांबळे. आधारस्तंभ महेश गाडेकर. महेश गाडेकर युवा मंचचे अध्यक्ष. चेंडू थोडासा परत एकदा लॉंग ऑनच्या कोण कोण आणि आता मात्र आलेला आहे तो भागातील स्टार फलंदाज राजू नदाब. आणि पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण बघायचा आहे. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव काय राजू नदाब. एकच धावेवर समाधान मानायला लागते ते राजू नदाब यांना. नाव नको मला नको ते आणखी इकडे नितीन नितीन टू आजार. एक मोठं अपील झालेलं होतं. परवीन पगरे जर कुठं असतील तर कर्णधार महेश कल्ले तुम्हाला बोलवत आहेत. परवीन पगरे. एलबी आणि एक कॅच सुटलेला आहे आणि षटक संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. 2 आउट. तीन ओव्हर 26, 2 आउट. एक चांगले आजर तहसीलदार यांची एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि बघायचं आहे पर राजू नदाब यांचा एक मोठं जीवदान म्हणावे लागेल ते राजू नदाब यांना मोठं जीवदान. आणि हा कॅच सुटला नाही तर मॅच सुटली असं म्हणावे लागेल. अक्षय अक्षय साठी एक चांगला गोलंदाज आहे भागातील एक. आणि चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू नीट सांगाय समजला नाही. बघायचं आहे काय होते ते. अक्षय साठी तो राजू नदाब. चांगला फुलटॉस पद्धतीचा टोलला होता परंतु मला वाटतं एक धाव घेण्यात यशस्वी होतोय राजू नदाब. स्ट्राईकवर आहे तो नितीन. सामना करेल अक्षयाचा. चांगला ब्लॉकर पद्धतीचा चेंडू टाकतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल.
ऑफ साईडच्या दिशेने खेळता आलेला नाही, परंतु बाय स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. चांगली गोलंदाजी. षटक संपलं. 4 ओव्हर 30. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शाहूनगर इलेव्हन थोडासा अडचणीमध्ये 30 धावा. .5 थोडस या मैदानावर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40-45 धावा हव्या होता आणि आत्ता आलेला आहे तो मैदानात स्वतः कर्णधार संदीप सोनुले, ज्यांना आतापर्यंत बऱ्याच वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत आणि आत्ता एक मोठ्या खेळीची संघाला त्यांच्याकडून गरज आहे. डिक्लेअर एक मोठ्या खेळीची त्यांना गरज आहे आता ती संघाला त्यांच्याकडून. हा अशोक आणि वाईट चेंडू. अरे मॅचेस चालू आहेत आमच्या युट्यूबला मॅचेस आहेत. हॅलो चांगली गोलंदाजी करतोय अझर. निर्धाव चेंडू टाकतोय. कमबॅकची गरज आहे ती शाहूनगर इलेव्हन्सला. थोडंसं अडचणीत संघ. उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु यशस्वी. परंतु एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण होत आहेत एक गचाळ क्षेत्ररक्षणामुळे. दरम्यानचा चेंडू. सामना करेल तो संदीप. उंच फटका. पाहायचा काय होतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सरळ हातामध्ये झेल धरतोय शेरा. बांधून परततोय संदीप. एक चांगले फलंदाजीची आणि चांगल्या पार्टनरशिपची गरज होती शाहूनगरला, परंतु विकेट. आणि संदीपची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सुधीर पटकारे. अजून देखील एक चांगली पार्टनरशिप झालेली नाही. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे या संघाला. पाहूया काय करते सुधीर पटकारे. आणि स्ट्राईकवर आहे ते राजू नदाफ. अजून चांगलं कनेक्ट होत नाही या बॅटला. दरम्यानचा चेंडू आझर. सामना करेल तो राजू. एक उंच मारण्याचा प्रयत्न आणि एक धावावर इथं समाधान मानावं लागतं राजूला. एक नवीन फलंदाज सुधीर स्ट्राईकवर. ज्यावेळी संघाला गरज असते त्यावेळी चांगली फलंदाजी करतो सुधीर. पाहायचा या सामन्यामध्ये सुधीर आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. तू कुठं आहेस? चांगला खेळलेला चेंडू. एक धावासाठी. एक धाव पूर्ण. आणि हॅलो हॅलो संघ थोडासा अडचणीत
एक रोखून धरलेला आहे ते घैनीनाथ वारेच्या गोलंदाजाने राजू नदाब सुधीर पटकारी सारख्या फलंदाजांना आणि आता मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार. बघायचा आहे पंचांचा निर्णय काय. चौकार 39 धावा. किती षटक 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39. शिल्लक अरे ते दे की त्यांचं बाहेर शिल्लक नाही तुझी किट दे की त्यांचं. ए, बोलू नको त्याच्यावर, चालू आहे बरं त्याचे. बारा दिल्यात रे. हे होय? वायर नाही तुझ्याकडे शिल्लक बंडर कुठला वायर किती षटक 5 षटक काय 5 ओव्हर 39 धावा. जर आता स्पर्धेत आव्हान जर ठेवायचं असेल तर 70 धावांची गरज आहे. म्हणजे 12 चेंडू मध्ये 30 धावांची. हॅलो लावला फोन उचलणार नव्हते. साठे साठे अक्षयसाठी दुसरीवर गेला ना. वाट चेंडू अतिरिक्त धाव संख्येत वाढ. चांगला फटका. एक धाव घेण्यात यशस्वी होते का पाहायचा आहे. थ्रो मारण्याचा प्रयत्न परंतु फसतोय. एक जोरदार फटकेबाजीची गरज आहे संघाला. गैनाथ इंडियन्स या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय बरोबर ठरतोय. हे उंच फटका पाहायचा काय होतंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक किरण आणि सरळ हातामध्ये विसावतोय. राजू नदाब बांधून परतोय. चांगला झेल म्हणावा लागेल. 1 बाउन्स. फोन लावलोय ना की मी इकडे गाप दिशान. फोन लावलेलं इथे ना मी काय लांब तुला सोडायला होतो नको नको गाडी बरं येतो लगे इथं थांब. तिकडं ह्यानुसतं याला सोडून ये घरापाशी. सोड घरात सोडत नाही मला निघताना पहिला ए बाबा, ते घरात येणार. राजू नदाब याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो निखिल. एक अष्टपैलू खेळाडू. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय. उंच मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय यष्टिरक्षा हातामध्ये. हा सुधीर. ऑफ साईडचा खूपच बाहेर. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव संख्येत वाढ. चांगला फटका ऑफ साईडच्या दिशेने. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय सुधीर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय अक्षय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू परंतु तितका फायदा घेता आलेला नाही. आणि हा धावबादीचा एक चांगला थ्रो होता. मला वाटतं डायरेक्ट थ्रो बसला असता. पुन्हा एक जीवदान मिळतोय सुधीर याला. एक नवीन फलंदाज स्ट्राईकवर निखिल. सामना करेल अक्षय याचा. चांगला फटका. प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतो. एक झेल काय धरता आलेला नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतोय निखिल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि षटक समाप्त होतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे किती झाला
6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 47. शेवटचा षटक घेऊन आलाय तो तू पहिला बोल रे एकदा. शेवटचा षटक घेऊन आलाय तो शरद सनगर. शेवटचं काय ह्याला ठेवतात बरं ते बोल की एकदा एकदा बोल म्हणजे यांना ते समाधान वाटतं. त्यानंतर भागाचे युवा नेते महेश गाडेकर चांगला चेंडू अपील होता आणि पायचित बादून परततोय सुधीर. पहिल्या चेंडूवर पायचित बाद होतोय. या सामन्यामध्ये या चालू सामन्यामध्ये 2 चेंडूवर 2 षटकार जो कोणी मारेल त्याला मिलिंद कुडचे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक इथं रोख जमा झालेला आहे. हा सामना संपेपर्यंत 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर मारले तर 501 रुपये बक्षीस इथं जमा झालेलं आहे. मिलिंद कुडचे यांच्याकडून रोख 501 रुपयाचे इथं बक्षीस आलेलं आहे. सलग 2 चेंडूवर 2 षटकार जो खेळाडू मारल त्याला मैदानात जाऊन 500 रुपये मिलिंद कुडचे यांच्याकडून देण्यात येतील. कमिटीकडे पैसे जमा आहेत 501 रुपये. यानंतर CLPL चषक संपल्यानंतर मान्य युवा नेते महेश गाडेकर युवा मंच यांच्या तर्फे प्लॅस्टिक बॉल आहेत ना भव्य प्लॅस्टिक बॉल चांगला ब्लॉकर पद्धतीचा चेंडू बाय स्वरूपात 1 धाव. वाचाय पाहिजे रे वाचून येते मोबाईल मध्ये नाही फोटो थांबा लिहून दे सगळं बक्षीस सगळं सांगितलं असतं. लाख रुपये आणि चालू असलेलं शेवटचं षटक आणि चेंडू सरळ सीमा रेषा 6. निखिल एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी आणि या स्पर्धेनंतर उद्या या स्पर्धेचा सेमीफायनल फायनल शेवटचा दिवस आहे. त्यानंतर याच मैदानावर इथंच भव्य अनेक षटकार मारला की 501 रुपये आणि 501 रुपये हुकलेले आहेत. परत सलग 2 षटकार सलग 2 चेंडूवर 2 षटकार जो खेळाडू मारल त्याला मैदानात जाऊन 501 रुपये मिलिंद कुडचे यांच्याकडून. चेंडू उंच आहे बघायचा आहे चेंडू खाली आहे तो बोला शुभम. बघालाय ओके या की मग तुम्ही तुमची गरज आहे की झालाय 55 धावा झालेल्या आहे. 56 धावांची गरज आहे ते गहिनीनाथ वॉरियर्सला आणि डायरेक्ट सीमेवरून फोन आलेला आहे ते इथं आमचे मित्र शुभम माळुंगेकर यांचा लाईव्ह मॅचचे. यानंतर याच मैदानावर युवा नेते महेश गाडेकर चषक होणार आहे परवा दिवशीपासून. तरी सर्व खेळाडूंनी ह्या प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यावा. याचे संयोजक आहेत ते महेश गाडेकर युवा मंच, खोन्या, नदाब, बबलू कोळी, छोट्या कांबळे, सिद्धार्थ कांबळे, आशिफ मकानदार. यानंतर अहो मिलिंद साहेब मिलिंद साहेब आता यांना आहे का हे 500 बक्षीस हे काय म्हणायचं आणि बक्षीस परत गेलेलं आहे. मिलिंद साहेब आता ह्या खेळाडू मध्ये कोणी मारला तर ह्या संघाच्या
आणि शाहूनगर 11 आता त्यांना एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघायचं आहे. हा कुशाल स्कोर झालेला आहे तो 7 षटक आणि 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावांची गरज आहे. आणि संदीप सोनवले आता एक मोठी जबाबदारी आलेली आहे. फलंदाजीमध्ये ते थोडेसे अपयशी ठरलेले आहेत. बघायचं आहे एक चांगली सांघिक एकता या संघामध्ये. सामना कुठल्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता असलेले फलंदाज गैनीनाथ वॉरियर्स लगेच फलंदाज लावून द्या आणि तुम्हाला हा सामना 40 मिनिटाच्या आत संपवायचा आहे. म्हणजे 4ला 5 मिनिटं कमी आहेत. 4:30च्या आत हा सामना संपला पाहिजे. अजून एक सामना यानंतर हा या संघाचे एक वैशिष्ट्य आहे. या संघामध्ये मुतिया मुरलीधरन सारखा एक ऑफ स्पिनर गोलंदाज आहे तो योगेश मोहिते. अजून त्यांना बॉलिंगची एकदाच संधी मिळालेली होती. आता बघायचं आहे त्यांना या संधीचं सोनं करता येते काय. संघालाही गरज आहे आणि वैयक्तिक त्यांना स्वतःही आता गरज आहे या संधीचं सोनं करण्याचं. अभिजित सनगर, प्रमोद साऊळ, मोहसिन मुल्ला, पंकज कांबळे, संदीप सोनुले, प्रेम नितीन, राजू नदाब, सुधीर पटकारे, निखिल सनगर अशा भरगच्च खेळाडूंचा भरणा असलेला शाहूनगर 11 संघ मालक आहे ते अतुल माने. ए बॉल घ्या टिंगो. ए बॉल घ्या. बघायचं आहे आपल्या संघासाठी काय करतात. जर बक्षीस जर कोणाला लावायचं असेल तर फोनवरून बक्षीस स्वीकारलं जाणार नाही. तर रोख पैसे आणून द्यायचं. रोख पैसे जे आणून देतील त्यांचंच नाव इथं पुकारलं जाईल. याची प्रेक्षकांनी, खेळाडूंनी आणि भागातील क्रिकेट प्रेमींनी नोंद घ्यावी. फलंदाजीसाठी आलेले आहेत ते स्ट्राईकवर आहे ते साजिद आणि नॉन स्ट्राईकला आहे ते किरण दळवी. हे हळूजा हळूजा आणि संदीप सोनुले स्वतः कर्णधार समोर आहे ते साजिद नायकवडे. चांगला गोलंदाजी आणि पहिलाच चेंडू यॉर्कर ब्लॉकल पद्धतीचा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला होता. परंतु निर्धाव चेंडू हा परत एकदा निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव इथं झालेले आहेत. गैनीनाथ वॉरियर्स एक चांगला परत एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला. 1 धाव हलक्या हातानं टोलवलेला चेंडू. संघाचे वैयक्तिक स्वतःचंही खातं उघडतोय ते साजिद. 3 चेंडू 1 धाव. हा कोण आणि स्टार क्रिकेट प्रेमी संजू मामा पवार यांचं इथं आगमन झालेलं आहे. युट्यूबच्या वतीनं आणि कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगली गोलंदाजी संदीप सोनवले.
परत एकदा खेळून काढलेला चेंडू बघायचा आहे आणि चेंडू सरळ चार धावा. सरळ हलक्या हाताने खेळून काढलेला होता चेंडू. पॉइंट थोडासा हा थांबा थांबा 5 मिनिट. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण योगेश मोहिते. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते संदीप सोनोले यांचे. शेवट चेंडू आहे शेवट. आर आणि कॅच मिस होतोय. चेंडू सरळ सीमारेषा पार. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 9. कॅच मिस होतोय ते राजू नदाब यांच्या हातून. राजू नदाब आमनापुरे. कॅच मिस झालेला आहे आणि बघायचं आहे आता या कॅचचं काय महत्व. काय रे बस वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो निखिल सनगर. चांगला चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय निखिल. चांगला चेंडू ब्लॉकर पद्धतीचा आणि बाधून परततोय साजेद. त्रिफळाचीत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. साजेदची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो राहुल सूर्यवंशी. या स्पर्धेसाठी ज्या ज्या देणगीदारांनी अर्थसहाय्य केलेलं आहे त्या सर्व देणगीदारांचे कमिटी मार्फत आभार. सिटी प्राईड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, नो टेन्शन बाळतपण योजना फक्त 12,000 मध्ये. आणि वाईट चेंडू थांबा करतो थांबा. आणि थोडासा ऑफ स्टंपला बाहेर असलेला निखिल सनगर यांचा चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. संघाची धावसंख्या वाढून होते ती. पुढे JLBWचं अपील झालेलं होतं परंतु पंचांनी फेटाळून लावलेला आहे. निखिल सनगर यांची आतापर्यंत चांगली गोलंदाजी. मोबाईल फायरवर्क्स, SS मोबाईल कम्युनिकेशन. परत एकदा पॉइंटच्या दिशेने बघायचं आहे. पॉइंट
मोसेन परत एकदा मिस होतोय, परत 2 धावा. पहिल्या षटकातही त्यांच्या हातून बॉल मिस झालेला होता, 4 धावा गेलेल्या होत्या. आत्ताही 2 धावा गेलेल्या आहेत, 6 धावा एक्स्ट्रा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते निखिल सनगरे यांचे. आत्ता मात्र राजू नदाब बघायचा आहे, परत एकदा राजू नदाबने, राजू आमनापुरे. आत्ता मात्र एक मोठा झटका बसलेला आहे तो शाहूनगर 11 ला, कारण राहुल सूर्यवंशीची विकेट होती. कॅच, एक चांगली गोलंदाजी निखिल सनगरे यांची. आत्ता मात्र चेंडू 6 धावेसाठी षटकार. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. 2 ओव्हर 20. 2 एक मोठं जीवदान मिळालेलं आहे ते राहुल सूर्यवंशी यांना, आणि दुसऱ्याच बॉलवर त्यांनी षटकार मारलेला आहे. कॅच टू मॅच, आणि 2 कॅच सुटलेला आहेत राजू नदाब यांच्या हातून. आत्ता मात्र बघायचं आहे त्यांना गोलंदाजीमध्ये काहीतरी चमक दाखवावी लागेल. राजू नदाब, एक मोठी जबाबदारी आहे आता त्यांच्या खांद्यावर. बघायचं आहे आता काय करतात किरण दळवे आणि राहुल सूर्यवंशी. ह्या ओव्हरीत त्यांना 2 विकेटा काढाव्या लागतील जर मॅच मध्ये वापसी करायची असेल तर. राजू नदाब, राजू टू किरण. एकच धाव. काय झालं? हा, चांगला फटका मारण्याच्या नादात होता किरण, परंतु मिस झालेला. एकच धाव. राजू नदाब यांचे गोलंदाजी. समोर आहे तो राहुल सूर्यवंशी. पॉइंट त्या दिशेने खेळून काढलेला आहे. एकच. परत एकदा चांगली फलंदाजी करत आहे ते राहुल सूर्यवंशी. जबाबदारीची खेळी करत आहेत. त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्व. करो या मरोच्या स्थितीतील हा सामना आहे दोन्ही संघासाठी. राहुल सूर्यवंशी यांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी आहे. अजून आझर तहसीलदार रणजित विटे. परत एकदा खेळून काढलेला चेंडू सरळ सीमारेषा. एक चांगली खेळी म्हणावी लागेल राहुलची. पहिलाच ठरवलेलं होतं त्यांनी शॉट, हा फटका कुठं मारायचा तो, आणि ठरवून चेंडू सीमारेषा पार केलेला आहे तो राहुल सूर्यवंशी यांनी. अजून रणजित विटे, आझर तहसीलदार, शरद सनगर. परत एकदा चेंडू सीमा रेषा पार. चांगली चांगली फलंदाजी राहुलच्या फलंदाजीतून, बॅटमधून बऱ्याच दिवसानं जबाबदारीची खेळी करत आहेत ते. मोठं फटकं मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांना माहिती आहे त्यांच्या विकेटचं महत्व आणि सामन्याचंही महत्व माहिती आहे, त्यामुळं बघून खेळत आहेत.
आणि आता मात्र खेळून काढलेला आहे. एकच धाव दुसऱ्या धावेसाठी, परंतु समोर आहे ते संदीप सोनुले, किरण दळवे. हा, परत एकदा मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने. बॉल खाली आहे. ते अभिजित सांडकर, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी बघायचं आहे. आणि दोन्ही धावा पूर्ण. प्रेक्षक टॉस साठी स्कोर झालेला आहे तो 34. 3 ओव्हर 34. आणि सामना थोडासा घाईनीनाथ वारेच्या बाजूने झुकताना शाहूनगर 11 थोडस अडचणीत बॉलिंग साठी आलेला आहे. तो परत एकदा गोलंदाजीसाठी निखिल सानगर. राहुल सूर्यवंशी यांचा कॅच सुटलेला होता राजू नदाब यांच्या हातून, आणि एक मोठा धक्का त्यामुळं, कारण राहुल सलग 2 चौकार त्यांनी मारलेले आहेत आणि संघाला 34 धावावर आणून ठेवलेला आहे. 22 धावांची गरज आहे फक्त आता ते 24 चेंडूमध्ये. आणि या मैदानचा जर विचार केला तर अतिशय सोपं आव्हान. अजून रणजित विटे, अजिर तहसीलदार, शरद सनगर उर्फ शेरा, बॉलरसाठी निखिल सनगर दुसरं षटक, संघाचं 4थं षटक घेऊन आलेला आहे. अक्षय साठे असे मोठं अजून फलंदाज खेळण्याचं बाकी. परत एकदा खेळून काढलेला आहे. मिड ऑफच्या दिशेनं बघायचं आहे. बॉल खाली आहे ते राजू नदाब, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा. चांगली जबाबदारीची खेळी करत आहेत दोन्ही फलंदाज किरण दळवे, राहुल सूर्यवंशी. सेल पेल स्पर्धेचा आजचा 4था सामना. यानंतर अजून एक सामना बाकी आहे. परत एकदा खेळून काढलेला आहे तो मिड ऑनच्या दिशेने. एक धाव संदीप सोनुले. योगेश मोहिते सारखा अजून एक ऑफ स्पिनर गोलंदाज बाकी आहे या संघामध्ये. योगेश मोहिते उर्फ आणि आता मात्र चेंडू सरळ संदीप कर्णधार स्वतः. झेलबाद झालेला आहे तो किरण दळवे. टॉस साठी यायचं आहे ते दोन्ही कर्णधाराने. तुमच्या संघाचं नाव काय? साई चॅलेंजर्स स्कॉटलंड. आणि ती कोण आहेत तिकडची, कोण आहेत ते? नामिबिया. आणि हा मात्र आकर्षित प्रेक्षक खुश शॉट 4 रन. BSNL चा. आणि नाही मग कुठे जाऊन दे, भितर पाडून थडकून आला नो बॉल. नाही ना, राहुल सूर्यवंशी नॉन स्ट्राईकला शरद. धावा झालेला आहे ते 41. 1 लॉस. परत एकदा मारलेला आहे लॉंग लेगच्या दिशेने. अभिजित सानगर, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. दुसरी धाव पूर्ण. शरद. परत एकदा मॅच मध्ये एक मोठा धक्का. मॅच मध्ये काय राहुल्याच्या टीम मध्ये आणि त्या म्हैशाच्या टीम मध्ये असं होतंय बघ. कॅप्टन कोण आहे? राहुल्यात हे करायला लागला कॅप्टनशिप. आता ह्यात समजा अक्षय आउट गेला बिला किंवा राहुल्या तर काय, आणि मागे यांचं प्रेशरच. अक्षय साठे एक अष्टपैलू खेळाडू आहे. बघायचा आहे आता काय करतोय. सांगा 41 धावा झालेल्या आहेत. अजून 15 धावांची गरज आहे.
क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय आणि दोन्ही खेळाडू एक जरी विकेट यातील गेली तर परत एकदा शाहूनगर 11 मॅच मध्ये वापसी करू शकतोय. आणि भागातील पिच हिटर प्रशांत दळवे यांचा आणि चेंडू थोडासा चांगली गोलंदाजी निखिल सनगर. षटक पूर्ण झालेला आहे. 4 ओव्हर झाले ना. 4 ओव्हर 42 18 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. टॉस साठी प्रशांत दळवे या सामन्याचे कर्णधार म्हणून प्रशांत दळवे आणि राहुल हेगडे. परवीन पगरे उचलणार. चांगली टाकली रे. 98-90 79-61. टॉस साठी आलेले आहेत ते. टॉच करून घ्या शाहरुख. 18 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. 42 झालाय. ओ टच करून घ्या. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो सुधीर पटकारे. कॉइन आहे आमच्या. 1 रुपयाचा कॉइन आहे का कोणाकडे. टॉस साठी आलेले आहेत दोन्ही प्रशांत दळवे राहुल हेगडे. दोघही मॅच विनर प्लेयर आणि दोघही या सामन्यासाठी कर्णधार. साई काय सांगायचं नाव रे तुमच्या. सांगायचं नाव काय. साई चॅलेंजर्स न सामना टॉस जिंकलेला आहे. परत एकदा 1 धाव. आदित्य सनगर हे गचाळ क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्याने. पहिल्यांदाच त्यांनी या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. प्रेशर मध्ये आहेत ते. परत एकदा सुधीर पटकारे. चांगली लेग स्पिन पद्धतीची चेंडू. हा कटर आणि मोठा फटका. LBW लेग कटर. गोलंदाज सुधीर पटकारे आणि राहुल सूर्यवंशी पायचीत होऊन आउट होतोय. परत एकदा सामन्यामध्ये जान आलेली आहे ते राहुल सूर्यवंशी याच्या विकेट मुळे. किती धावांची गरज आहे. तेरा चेंडू मध्ये 8 धावांची गरज. होर झाली काय. हा षटक संपलेला आहे. 12 चेंडू 8 धावा. फलंदाजीसाठी आलेला आहे तो इरफान मुल्ला. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. एक बॉलला 4 पाहिजे होता ते चौकार मारला. शेवटच्या बॉलला 2 बॉलला 8 पाहिजे होता. दोन्ही चौकार मारले त्याने. त्याच्या अगोदर षटकार त्यानेच खेळ. त्याच्या अगोदर षटकार मारला.
इरफान मुल्ला. द- ए राजू नदाब संघाचं 6वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे. ते मोठा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. बघायचा आहे, चांगल्या चांगल्या मॅचेस त्यांनी जिंकून दिलेले आहेत. आणि आता मात्र पहिल्याच चेंडूवर मॅच संपलेली आहे. 4 धावांची गरज. आणि डायरेक्ट पाहिजेत राजू नदाब. अक्षयसाठी एक मोठी विकेट. परत एकदा सामना 10 बॉलामध्ये 10 चेंडू 4 धावा. प्रेक्षक मैदानाच्या बाहेरनं मैदान पलीकडनं जावा, देवळाच्या मागणं. ए कोण आहे तरी ए ए ए तिकडे. दहा चेंडू मध्ये 4 धावांची गरज. मैदानात आलेला आहे तो रणजित विटे, स्वतः कर्णधार. बघायचा एक मोठं फटकं मारण्याची क्षमता आहे, परंतु आता गरज आहे ती सिंगल डबल खेळून सामना जिंकून देण्याची. कर्णधार रणजित विटे यांच्यावर जबाबदारी आलेली आहे. बघायचं आहे काय होतंय ते. समोर आहे तो राजू नदाब, एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु या मैदानचा जर विचार केला तर गोलंदाजीचं इथं काहीच येत नाही. फलंदाजीसाठी अनुकूल असलेली ही खेळपट्टी. परत एकदा रनआउटचा संधी बाईजच्या स्वरूपात. लेग बाईज. पंचांचा निर्णय. 1 धाव, 3 धावांची गरज. 9 चेंडू. आणि 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 प्रेम चेंडू सरळ सीमा रेषा पार. 4 नाही. अजून किती धावा काढल्या? 3. सामना जिंकलेला आहे. सामना विन गैनीनाथ वॉरियर्स आणि शाहूनगर. बॉल घे बॉल घे. आणि साई चॅलेंजर्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राहुल हेगडे, शाहरुख पिंजारे, सोन्या पाटील, खोन्या नदाब, विजय दाभाडे, विनायक माळुंगेकर, संतोष कोरवी. हा लावतो जावा. उचल तू जावा जरा शांत बसा की रे. साई चॅलेंजर्स आणि बापू टायगर्स दोन्ही संघात